नेत्यासाठी काय पण विधानसभा उमेदवारीसाठी कार्यकर्त्यांना लिहिलंय रक्ताने पत्र। सांगलीच्या जत विधानसभा मतदारसंघातून चक्क रक्ताने पत्र लिहिण्यात आलंय। भाजपच्या उमेदवाराला तिकीट मिळावं या मागणीसाठी एका कार्यकर्त्यानं थेट रक्तानं पत्र लिहिलंय। भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना जत विधानसभा प्रमुख माजी सभापती तम्मनगौडा रवी पाटील यांना उमेदवारी देण्यात यावी या मागणीसाठी पिरू कोळी या कार्यकर्त्याने आपल्या रक्तानं पत्र लिहिलंय। भारतीय जनता पक्षाचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख माननीय तम्मनगौडा रवी पाटील साहेब यांच्या जत तालुक्याच्या विधानसभेच्या उमेदवारी संदर्भात मी आज एक दोन महत्त्वाची पत्र मी माझ्या स्वतःच्या रक्ताने आज हे भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांना मी माझ्या स्वतःच्या रक्ताने पत्र लिहिलेलं आहे आणि सोबतच महाराष्ट्र राज्याचे नेते व उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनाही माझ्या स्वतःच्या रक्ताने मी आज पत्र लिहिलेलं आहे। या पत्राच्या माध्यमातून मी त्यांना विनंती हे केलेलं आहे की भारतीय जनता पक्षाचे निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रवी पाटील साहेब यांनी भरपूर दिवसापासून भारतीय जनता पक्षाचे काम करत आहेत। त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये शिक्षण व आरोग्य सभापती म्हणून काम केलेलं आहे। भारतीय जनता पक्षाचे ते केंद्रीय रेल्वे बोर्डाचे सदस्य म्हणून ते काम करत आहेत। केंद्रीय रस्ते व वाहतूक नियंत्रण समितीचे सदस्य म्हणून सुद्धा काम करत आहेत व सोबत त्यांनी मोदी सरकारचे व भारतीय जनता पक्षाचे जे सर्व सामान्य जनतेसाठी योजनेचे लाभ मिळत होते ते योजनेचे लाभ सर्व जनतेला मिळण्यासाठी या एक ऐतिहासिक पदयात्रा माध्यमातून जनकल्याण पदयात्रा या माध्यमातून त्यांनी चालत जाऊन सर्व जनतेला भेटून तळागाळातील जनतेला भेटून या योजनेचे लाभ मिळत आहे की नाही व या योजनेचे लाभ कसे मिळवता येईल या संदर्भात भारतीय जनता पक्ष वाढीसाठी त्यांनी भरपूर काम करत आहेत केलेले आहेत। तरी या अशा एक प्रामाणिक व्यक्तीला एक प्रामाणिक कष्टाळू आणि जनतेचे भान असणारा नेता तम्मनगौडा रवी पाटील साहेब यांना येत्या 2024 ची भारतीय जनता पक्षाची महायुतीची उमेदवारी जत विधानसभेची उमेदवारी त्यांना मिळावी व त्यांना आमदार जत विधानसभेचे आमदार म्हणून या जनतेचे जत तालुक्यातील जनतेचे काम करण्यासाठी एक संधी मिळावी म्हणून मी आज माझ्या स्वतःच्या रक्तानं पत्र लिहिलेलं आहे। तरी या पत्र मी मंत्री महोदयांना व प्रदेशाचे अध्यक्ष बावनकुळे साहेबांना काही दिवसात मी त्यांच्या हातामध्ये पत्र देऊन माझे एक जत तालुक्यातील एक सर्वसामान्य जनता म्हणून मी त्यांना विनंती करणार आहे। या पत्राच्या माध्यमातून मी विनंती करून आपल्या नेते तम्मनगौडा रवी पाटील साहेब यांना उमेदवारी 100% मिळेल, 100% मिळवून देणार आणि या माध्यमातून जनतेची सेवा करण्याची संधी त्यांना 100% मिळणार आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।